तर वेगवेगळ्या पद्धतीचे हे तथागत भगवान बुद्धाने 4 प्रकारचे माणसं सांगितलेले आहेत. 4 प्रकारचे माणसं सांगितलेले आहेत. आता या नियोजन समितीला मी स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व, विश्वरत्न, संविधान निर्माते, तुमामाचे उद्धार करते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथमतः अभिवादन करून माझे गुरुवर्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्थवीर यांना माझा त्रिवार पंचांग प्रणाम. मंचावर उपस्थित असलेला पूजनीय भिक्खू संघ, पूजनीय भदंत धम्मशौकजी महास्थवीर क्षमोदो भंतेजी यांना माझा त्रिवार पंचांग प्रणाम. उपस्थित सर्वच पूजनीय भिक्खू संघ यांना माझा त्रिवार पंचांग प्रणाम. उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न बौद्धोपासक उपासिका यांनाही मंगल आशीर्वाद असो. बांधवांनो, तथागत भगवान बुद्ध म्हणतात, कोणत्याही निमित्ताने कोणत्याही कारणाने मनुष्य एकत्र येतात आणि एकत्र आल्याच्या नंतर चांगल्या विचाराची देवाणघेवाण होते, चांगला विचार विनिमय होतो आणि चांगला विचार विनिमय झाल्याच्या नंतर बुद्ध म्हणतात तिथूनच धम्म अंकुर पावत असतो. आता तुम्ही म्हणसान बनते जे आम्ही या गल्लीतून आलो, त्या जिल्ह्यातून आलो, त्या गावातून आलो आणि एकत्र आल्याच्या नंतर कशा प्रकारे धम्म अंकुर पावतो. जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा आपलं मन कसं असतंय, निर्मळ असतंय, निष्कलंक असतंय. आणि जेव्हा आपण एकत्र आल्याच्या नंतर आपलं मन निर्मळ असतंय, निष्कलंक असतंय, वैर भावना नसते, द्वेष भावना नसते, रागाची भावना नसते. आपलं मन कसं असतंय, निर्मळ असतं, निष्कलंक असतं. आणि जेव्हा आपण एकत्र येतो क्षणिक का होईना आपल्याच्यानं पंचशिलेचं पालन होत असतं. जेव्हा आपण एकत्र आल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित बस, व्यवस्थित उठ, असं पाय लांब करून बसू नकोस. आदर सन्मान प्रत्येकाचा कर, म्हणजे बोलण्याची गरज नाही. आपण आपल्या पद्धतीनं आदर सन्मान एकमेकाचा करत असतो. प्रत्येकाला आदर सन्मानाची आवश्यकता आहे. प्रत्येक जण मान सन्मानाला हपापलेले आहे. प्रत्येक जणाला वाटते की मला मान सन्मान द्यावा, मला मान सन्मान दिलं पाहिजे, मला इथं पुढची दिली पाहिजे, मला इथं माझा फुलाने सत्कार केला पाहिजे, मला इथं आल्याबरोबर उठून उभं टाकलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं की माझा सन्मान झाला पाहिजे. मान सन्मान हे लढून पडून भेटत नाही. मान सन्मान हे लढून पडून भेटत नाही, मागं लागल्यानं भेटत नाही. तर मान सन्मान त्याच्या कर्तृत्वानं भेटत असतं. त्याचे तसे कर्म पाहतात, तसं त्याचं कर्तृत्व पाहतं, तेव्हा त्याला तो मान सन्मान भेटते. बांधव म्हणून कोणी जन्माने श्रेष्ठ नसतो तर त्याच्या कर्माने श्रेष्ठ असतो. बांधव म्हणून या ठिकाणी जे आपण उपस्थित झाला याला एक कारण आहे, याला एक निमित्त आहे. बांधव प्रत्येक गोष्ट कारणाशिवाय निमित्ताशिवाय घडत नाही. तर गेल्या 22 वर्षापासून, गेल्या 21 वर्षापासून आपले हे बौद्ध धम्म परिषद भरत आहेत आणि हे 22वी धम्म परिषदेच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमलेले आहोत. हे धम्म परिषद कशासाठी घेतली जाते आणि काय घेतली जाते? बांधवांनो, याचा उद्देश काय तर आपल्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळे विषयावर बोलणारे भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे.
या वेगवेगळ्या विषयावर आपल्याला धम्मदेशना श्रवण करायचे आहे आणि इथून काहीतरी आपल्याला घेऊन जायचं आहे, इथून काहीतरी आपल्याला घेऊन जायचं आहे आणि आपल्या त्याचं आचरण करायचं आहे। बौद्ध धर्मामध्ये आचरणाला अतिशय महत्व आहे बाबा। उदाहरणार्थ इथं एखादा कोळशाचा ढिगारा आहे आणि या कोळशाच्या ढिगारामध्ये सोनं नाणं मोहर आहे। तिथं आपल्याला कोळशे बाजूला सारून त्यातलं सोना मोहरा वेचून घ्यायचा। तसं या ठिकाणी सांगण्याचं काय तात्पर्य की या ठिकाणी बांधवानो की तुम्हाला 1 तास 2 तास 3 तास या ठिकाणी उपदेश दिला जाईल। कोणी या ठिकाणी वक्ते बोलले जातील, कोणी या ठिकाणी बोलले जातील, भंतेजी बोलले जातील वेगवेगळ्या विषयावर। जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच आपण मात्र इथून येचून घेऊन जायचं आणि आपल्या जीवन मार्ग म्हणजे यशस्वी करायचं। त्यानं जास्त सांगणं म्हणून एवढं तरी आपल्या लक्षात ठेवायचं, एवढं तरी आपल्या लक्षात ठेवून आपण त्याचं पालन करायचं, आचरण करायचं बांधवांनो। इथून काहीतरी आपल्याला घेऊन जायचं आहे आणि घेऊन जाण्यासाठीच आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत। भंतेजीनं मला 10 मिनिटं दिलेले आहेत। आयोजक भंतेजीनं बदलत पंजारत्न भंतेजीनं विपश्यनाचार्य यांनी फक्त म्हणले की 10 मिनिटं तुम्ही बोलावं। ठीक आहे भंतेजी, तुमच्या शब्दाला मान देऊन 10 मिनिटच मी बोलणार आहे। बांधवांनो, या ठिकाणी आपण आलात तर या ठिकाणी तुम्हाला मी सांगत होतो की काहीतरी घेऊन जायचं आहे। तर वेगवेगळ्या पद्धतीचे हे तथागत भगवान बुद्धाने 4 प्रकारचे माणसं सांगितलेले आहेत, 4 प्रकारचे माणसं सांगितलेले आहेत। आता या नियोजन समितीला मी गेल्या वर्षी बोलताना बोललो होतो, नियोजन करताना एवढा मोठा खटाटोप करताना अडी अडचणी येत असतात। या सुप्रिया महिला मंडळाला माहित आहे बरेचसे अडी अडचणी येत असतात। काही माणसं आता हे प्रत्येक गलोगली फिरत असतात, प्रत्येक नगरामध्ये दानासाठी फिरत असतात की दान प्रत्येक जणाला आवश्यक आहे की म्हणजे एवढा खटाटोप करायचा म्हणलं की दानाशिवाय आवश्यकता आहे, दानाची आवश्यकता आहे, तर एवढा सर्व खटाटोप चालतंय। आणि मग प्रत्येकाला तर प्रत्येकाने दिलं पाहिजे दान, एवढा मोठा खटाटोप चालवायचा म्हणलं तर मग काही माणसं तर काही सुप्रिया महिला मंडळ जातात, तर काही माणसं देतोच म्हणतात, काही माणसं देतोच म्हणतात, काही माणसं त्यानं दिलं तर देतो म्हणतात, काही माणसं मान सन्मानासाठी देतात, तर काही माणसं म्हणून नाव हवावं म्हणून देतात आणि काही माणसं श्रद्धेनं देतात, हे की नाही। आता बांधवानो, इथं मोठं बॅनर काढलेलं आहे आणि जास्त दान दिलं त्याचं जर छोट्या अक्षरामध्ये जर नाव दिसलं आणि जास्त आणि कमी दान देणाराचं जर मोठ्या अक्षरामध्ये जर दिलं तर त्याची तळपायचं मस्तकाला गेल्याशिवाय राहत की मोह जास्त दान आणि त्या महिलेचं कमी दान आणि तिचं मात्र मोठ्या अक्षरामध्ये नाव आणि मी जास्त दान दिल्याच्या नंतर कमी अक्षरामध्ये ते उठूनच जाते, नकोच होते, नकोच, है की नाही। बांधवानो, तथागत भगवान बुद्धाच्या कालखंडामध्ये इतिहासामध्ये अजरामर असलेला अनाथ पिंड 54 कोटीचं विहार बांधून तथागत भगवान बुद्धाला दान दिलं। त्याचं नाव सुदत्त होतं। अनाथ पिंड कसा झाला सांगतो बांधव। सुदत्त श्रेष्ठी होता आणि हे सुदत्त श्रेष्ठी असताना की फार म्हणजे अनाथ लोकांना दान द्यायचा, अनाथ लोकांना, निराधार लोकांना, जे अनाथ लोक आहेत, निराधार लोक आहेत, तुम्हाला तर सर्व माहित आहे, आणि त्या लोकांना दान द्यायचा। आणि मग कोणती तरी एखादी वेळ ठरली असेल जायची आणि तिकडं जात असताना या अनाथ लोकांना विचारले तुम्ही कोठं चालले
की आता हे काय सांगते. आता तुम्ही इकडे येताना जर तुम्हाला जर म्हणले कोठं झाले तुम्ही म्हणले असते की धम्म परिषदेला चाललो, अंधारवाडीला धम्म परिषद आहे, तर सांगता ना कोणतं तरी ठिकाण तर सांगावं लागतं है की नाही. तर चलो इकडं म्हणले, इकडं पण इकडं चलो इकडं, आणि इकडं पण इकडं धम्म परिषदेला अंधारवाडीला चाललो असं तर सांगावं लागेल ठिकाण. आणि मग या अनाथ लोकांनी की जात यायला विचारलं की तुम्ही कोण चालले, तर म्हणले अनाथ पिंडकाच्या इकडं. अनाथांना दान देणं, पिंडदान देणं, वस्त्रदान देणं, भोजन दान देणं, याचं तसंच पडत अनाथ पिंडक नाव पडत. एक वेळेस असं झालं की याच्या बहिणीकडे मेवण्याकडे गेला होता राजगिरीला. जेव्हा तिथं फार मोठं स्वागताची तयारी चालली होती, आणि स्वागताची तयारी चालली असताना की याच्या चित्तामध्ये उत्पन्न झालं इथं काहीतरी मात्र राजा येत असेल, एवढी मोठी स्वागताची तयारी चालली, इथं कोणाचं स्वागत होत असेल, इथं कोणाचं लग्न होत असेल, काहीतरी इथं मेजवानी आहे, इथं मोठा म्हणजे मंडप पडलेला आहे. तर एक जणाला विचारलं इथं काय चाललेलं आहे. एक जण म्हणले इथं कोणता राजा येणार नाही, इथं कोणतं लग्न नाही, इथं कोणाचं स्वागत नाही, तर इथं अनंत सम्यक बुद्ध भोजनासाठी येत आहेत, याची सर्व तयारी चाललेली आहे. तेव्हा या अनाथ पिंडकाच्या चित्तामध्ये उत्पन्न झालं की एवढं म्हणजे बुद्ध असतील तरी कसे, एवढी माझी सजावट चालली त्यांच्या भोजनाची, आणि त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न झालं की आपणही बुद्धाला भेटलं पाहिजे, आपणही बुद्धाला भेटलं पाहिजे. आणि मग बुद्धाला भेटले असे बसलेले होते तथागत भगवान बुद्ध. उजवा हात जे होता सारीपुत्र भंतेजी, आणि डावा जे हात होता तथागत भगवान बुद्धाचे ते महामोकल्यान, म्हणजे हे सर्व भिक्खू संघ बसलेले होते. अनाथ पिंडक येत होता, आणि मग अनाथ पिंडक येत असताना अनंत भंतेजी तथागत भगवान बुद्ध होते, परज्ञानी चित्त होते. आजचं कालचं उद्याचं सर्व काही तथागत भगवान बुद्ध जाणत होते. दुसऱ्याच्या चित्तामध्ये काय जाणत होते चालत, म्हणजे त्यांना समजत होत वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ, तिन्ही ऋतूमध्ये तथागत भगवान बुद्ध जाणत होते. तथागत जसे चालतात तसेच बोलतात, जसे बोलतात तसेच चालतात, म्हणून त्यांना तथागत असे म्हणतात. भगवान राग, द्वेष, मोह, ईर्ष्या सर्व भग्न केली, नष्ट केली असे भगवान बुद्ध, बुद्धीचे भांडार असलेले तथागत भगवान बुद्ध. आणि जेव्हा हे अनाथ पिंडक येताने तेव्हा म्हणले हे सुधत ये, तेव्हा हे अनाथ पिंडक हे आश्चर्यचकित झाले, माझं नाव कसं काय माहित बुद्धाला, कारण परज्ञानी चित्त होते भगवान बुद्ध. आणि मग आश्चर्यचकित झाल्यानंतर भगवंतांना वंदन वगैरे केलं. वंदन केल्यानंतर त्यांची चर्चा झाली, आणि चर्चा झाल्याच्या नंतर शेवटी आता म्हणले की भगवान तुम्ही आमच्या श्रावस्ती नगरला या. तेव्हा भगवंताने संमती दर्शवली, ठीक आहे श्रावस्ती नगरला ये. आणि श्रावस्ती नगरला येण्यात आता अनाथ पिंड गेले समोर, आता भगवंताला यायचं पाठीमागून, तर आता अनाथ पिंडकाच्या चित्तामध्ये उत्पन्न झालं की भगवान बुद्ध तर येणार आहेत, परंतु कोण्या ठिकाणी येतील, ठिकाण कोणतं तरी पाहिजेत ना येण्यासाठी. आणि मग कोणतं तरी ठिकाण पाहिजे, मग असं आपण ठिकाण निवडलं पाहिजे जेणेकरून गावाच्या एक तर जवळही नसावं आणि एक तर जवळ म्हणजे दूरही नसावं, म्हणजे असं एक ठिकाण आपण शोधलं पाहिजे. मग आता कोणतं ठिकाण आहे, तर आपलं सर्व पाहिली जागा, परंतु सर्व गावाच्या दूर दूर होती, फार दूर होती, काही लय जवळ होती. आणि त्याच्या निदर्शनामध्ये आलं जेत राजाचं म्हणजे जागा आली, जेत राजाचं वन आलं त्यांच्या निदर्शनामध्ये. आणि हे मात्र की त्यांना जागा व्यवस्थितपणे आवडले, आणि मग राजाकडे गेले, आणि ही जागा मला आवश्यक आहे म्हणे, ही जागा मला पाहिजे. तेही राजा होता, तेही राजा होता.
राजाला काय कमी जागा म्हणजे विकी नाही. ते म्हणले मला काय घेणं नाही, म्हणले मी जागा विकणार नाही. 2दा 3दा 4दा 5 वेळेस म्हणजे विनवणी केली तरी ते जागा विकत नव्हते. आता मात्र जागा म्हणजे काहीतरी लयच आता माग लागलंय, म्हणून त्या जेठ राजाने 8 टाकला. आता येण म्हणजे लयच माग लागले, म्हणे लयच हट्ट पकडू लागले. मग एक 8 काय टाकली, मग एक 8 टाकली की जेवढी तुला जागा पाहिजे तेवढ्या जागेवर सोना मोहरा आथरला. जेवढी तुला जागा पाहिजे तेवढ्या जागेवर सोना मोहरा आथर. ठीक आहे, एवढाच शब्द ऐकला आणि एवढाच शब्द ऐकल्याच्या नंतर उद्याच्याला आपले शेवक गाड्या हे ते सर्व ते सोनं मोहरा आथरण्याच्या सर्व म्हणजे कामाला लागले. आणि मग कामाला लागल्याच्या नंतर भरपूर असं सोनं मोहरा आथरल्या. आणि मग आथरल्याच्या नंतर काही जेठ राजाचे सेवक म्हणले, अहो ते अनाथ पिंड का वेडा झाला का, तेवढी जागेची किंमत तरी होती का, म्हणे चला म्हणे. त्या राजाला बोलून घेतलं जेठ राजाला. तेव्हा जेठ राजाला बोलून घेतल्याच्या नंतर म्हणे एवढी जागेची किंमत होती का, एवढी जागेची किंमत होती का, तू काय वेडा वगैरे झाला का. तेव्हा अनाथ पिंड त्या जेठ राजाला काय म्हणाला, म्हणे या जागेची किंमत आता तुम्हाला कळणार नाही, या जागेचे मोल आता तुम्हाला कळणार नाही. जेव्हा माझे तथागत भगवान बुद्ध येतील, जेव्हा इथं अनंत भिक्खू संघ येईल, तेव्हा मात्र या जागेचं मोल कळल. ती अनमोल जागा तेव्हा असेल म्हणे, आता या जागेचं मोल नाही. तेव्हा बुद्धाचं नाव ऐकल्याबरोबर ते जेठ राजा म्हणाला की जेवढी आखरली तेवढी तुझी जागा. म्हण हे सोनं आखरलं तेवढी तुझी जागा, म्हणजे उर्वरित जागा आहे ती माझ्याकडून दान घे. आणि हे जे झाडं दिसतात ना, हे बी माझ्याकडून दान घे. आणि त्याच्यावरच हे सर्व ते उर्वरित जागा घेतली जेठ राजाकडून आणि ते झाडे घेतले आणि त्याच्यावरच 54 कोटीचं विहार बांधलं. 54 कोटीचं विहार बांधलं. ते 3 टप्प्यामध्ये कसं 18 कोटीचं विहार बांधलं, 18 कोटीची जागा घेतली आणि 18 कोटीचे 9 महिने त्यांच्या घरी भिक्खू संघ भोजन केलं, त्याच्या सर्व व्यवस्थेसाठी खर्च केलं. एकूण 54 कोटीचं विहार बांधून तथागत भगवान बुद्धाला दान दिलं आणि त्या विहाराचं नाव ठेवलं जेतवन बुद्ध विहार. त्या विहाराचं नाव जेतवन बुद्ध विहार आहे. आपण सर्वच काही जण या ठिकाणी बसलेले उपासक आहेत, बुद्ध गयेला गेलेले आहेत. आताही खंडर स्वरूपामध्ये जेतवन बुद्ध विहार आहे आणि 54 कोटीचं विहार बांधून तथागत भगवान बुद्धाला दान दिलं. त्याच्यावर पाणी सोडलं. पाणी सोडण्याची पद्धत तेव्हाही होती, आताही आहे आणि पुढेही राहणार. म्हणून सगळ्या बांधवांनो की 54 कोटीचं विहार बांधून म्हणजे असं नाव लिहिलं नाही की म्हणजे अनाथ पिंड बुद्ध विहार, जेतवन बुद्ध विहार लिहिलेलं आहे. कारण जेठ राजाची थोडीशी जागा दान घेतली आणि त्यांचं जे वन लिहिलेलं आहे बांधवांनो, तेही ते म्हणजे जेतवन बुद्ध विहार. म्हणजे अहंकार कुठं आला नाही अनाथ पिंडकाला की मी 54 कोटीचं विहार बांधून माझं नाव नाही. याच्यावर बोलत होतो की म्हणजे मीपणा अहंपणा नसू नये माझा. म्हणून सगळ्या बांधवांनो की मीपणा अहंपणा जेव्हा काढला तेव्हा माणूस नम्रतावान होत. म्हणून प्रत्येकाने नम्रतावान असलं पाहिजे, प्रत्येकाने श्रद्धावान असलं पाहिजे. जे माणसं श्रद्धावान असतात तेच माणसं या ठिकाणी बघा इथं गर्दी जरी नसली तरी गर्दी आहे. किती व्यवस्थितपणे धम्म श्रवण करू लागला, किती व्यवस्थितपणे आपण धम्म श्रवण करत आहात.
बरेचसे भंतेजी या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर आपल्याला बोलणार आहेत. वेगवेगळ्या आपल्याला विषयावर बोलून वेगवेगळ्या आपल्याला म्हणजे धम्म श्रवण करण्याची हे अनमोल संधी आहे. वर्षातून एकदाच येते, वर्षातून एकदाच येते. त्या संधीचं कशा प्रकारे सोनं करायचंय ते आपल्यावर अवलंबून आहे. त्या संधीचं कशा प्रकारे सोनं करायचंय ते आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून सध्या जास्त उपदेश न करता इथेच माझी छोटीशी धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो. जाता जाता एक गायक म्हणतो, सूरज को कोई हथेली से ढाक नहीं सकते, सूरज को कोई हथेली से ढाक नहीं सकते, समंदर से लहरों से कोई रोक नहीं सकते, सूरज को कोई हथेली से ढाक नहीं सकते, समंदर से लहरों से कोई रोक नहीं सकते. हे आसमां तेरा ऊंचाई का पता है लेकिन, हे आसमां तेरा ऊंचाई का पता है लेकिन मेरे भीम और बुद्ध को कोई नाप नहीं सके, मेरे भीम और बुद्ध को कोई नाप नहीं सके. बांधवांनो, एखाद्या वेळेस आकाशाची लांबी रुंदी मोजता येईल, समुद्राची लांबी रुंदी मोजता येईल, परंतु बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या ज्ञानाची लांबी रुंदी मोजता येईल. म्हणून सण्या तुम्ही आम्ही संपेल, परंतु बुद्धाचा बाबासाहेबांचा इतिहास 10 मिनिटात 20 मिनिटात 1 तासात काय सांगा. म्हणून सण्या जेवढा आहे तेवढा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मला जेवढा टाइम दिला तेवढ्या टायमामध्ये मी बोलत भंतेजी वाढला असेल तर मला क्षमा करावी. म्हणून सण्या जास्त वेळ न घेता इथेच माझी छोटीशी धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.